नमस्कार मित्रमंडळी. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त असाल आणि मजेत असाल मित्रांनो. मित्रांनो, आज 31 डिसेंबर आहे. या वर्षाचा शेवटचा दिवस मित्रांनो. आज बहुतेक सगळे लोकं रात्रीच्या पार्टीची तयारी करत असाल मित्रांनो आणि काउंटडाऊनसाठी एक्सायटेड असाल. नवीन वर्षाचे स्वागत करायला खूप असे उत्सुक असाल मित्रांनो तुम्ही. आणि मी माझा अभ्यास करतोय कंटिन्यू. आता सकाळपासून दुपार झाली आहे. ऑलमोस्ट संध्याकाळ होत आले, 4 वाजत आलेत मित्रांनो. आता मी अभ्यास करतोय आणि ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत बहुतेक करून 6-7 तरी वाजून जातील. तर कशी एक ओळ आठवली जी खूप अशी मनातनं जाणवते आणि फील होते आपल्याला. जसं की कॅलेंडर रोज तारीख बदलतो मित्रांनो, पण अशीही एक तारीख येते जी पूर्ण कॅलेंडर बदलून टाकते. बोलण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो, दररोज दिवस बदलतो, पण कधी एक तारीख असा दिवस येतो जो आपली थिंकिंग बदलते, आपलं डायरेक्शन बदलतो आणि हळूहळू त्या डायरेक्शन बदलण्यामुळे आपल्या हळूहळू लाईफही अख्खी बदलते आणि नवीन लाईफची सुरुवात अशी होते. आजचा थोडासा संघर्ष मित्रांनो, उद्या तुमचा मोठा सक्सेसचा फाउंडेशन असू शकतो मित्रांनो. सगळ्यांना पाठी दिसते, पण कुणालाही आपलं डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि ड्रीम दिसत नाही मित्रांनो. आय होप सो तुम्हाला माझा बोलायचा उद्देश समजला असेल मित्रांनो. आणि अशी इच्छा करतो मी मित्रांनो, की तुमचं पुढचा नवीन वर्ष जो हा येणारा नवीन वर्ष 2026 तो तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरो आणि तुम्हाला मेहनतीचं, तुमचं पेशन्सचं आणि तुमच्या विश्वासाचं पूर्ण पे ऑफ मिळो. तर आय होप सो सगळ्यांचं नवीन वर्ष चांगलं जाय. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, जर या वर्षात तुमच्या कुणासोबत भांडणं वगैरे झाले असेल किंवा काही वाईट आठवणी असतील तुमच्या या वर्षाच्या रिलेटेड, तर ते या वर्षासोबतच त्याला बाय बाय करून टाका मित्रांनो आणि नवीन वर्षामध्ये नवीन सुरुवात करा मित्रांनो. जर काय भांडणं असेल आणि तो तुमचा जवळचा व्यक्ती असेल किंवा काही वाईट गोष्टी असेल जी तुमच्यासोबत नव्हती घडायला पाहिजे आणि कशी तरी झाली असेल ती, तर त्या गोष्टीमध्ये विचार करा जरा आणि तिला कसं सुधरवू शकतो आपण, कसे बदल आणू शकतो त्याच्यात, ते विचार करा आणि त्याच विचाराशी 2026मध्ये पुढचं पाऊल ठेवा मित्रांनो. हॅपी न्यू इयर मित्रांनो. हॅपी न्यू इयर. स्टे फोकस्ड अँड स्टे हेल्दी. बाय बाय.